Hypertension in young population along with the coronary artery disease and higher heart rateच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर विश्वास झाडे, MD फिजिशियन, झाडे हॉस्पिटल चंद्रपूर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करावी आणि एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष कधी काढावा? Myself, Dr. Vishwas Anandrao Dhade, MD Medicine, practicing as a physician, especially non-invasive cardiology and diabetes practice in Chandrapur, Maharashtra since last 23 years. हायपरटेन्शन याची व्याख्या करताना साधारणतः काही जो मुख्य निकष असतो, नॉर्मल ब्लड प्रेशर जरी आपण म्हटलं की 110/70 ते 120/80 असेल तरी ती रेंज असते. 100/60 पर्यंतही बीपी चालेल, 110/70 ही चालेल, 120/80 ही चालेल आणि 130/85 130/85 पर्यंत आपण त्याला चालवू शकतो. पण त्याहून जास्त असेल 130/85 च्या वरती म्हणजे 140/90 तर आपण त्या पेशंटला हायपरटेन्शन आहे असं लेबल करतो. डॉक्टर, हायपरटेन्शन पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो का? Myself, Dr. Vishwas Anandrao Dhade, MD Medicine, practicing as a physician, especially non-invasive cardiology and diabetes practice in Chandrapur, Maharashtra since last 23 years. ब्लड प्रेशर जास्त असणं म्हणजे त्यालाच आपण हायपरटेन्शन म्हणतो. याला ठीक करता येतं. त्याचे ट्रीटमेंटमध्ये पहिली ट्रीटमेंट असते आहार, म्हणजे व्यक्तीने कमीत कमी मीठ खाल्लं पाहिजे. पापड लोणची ज्याही वस्तूमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, उदाहरणार्थ पापड लोणची, याचं सेवन कमी केलं पाहिजे. दुसरा पार्ट असतो विहार, म्हणजे पेशंटनी रोज किमान 45 मिनिटाचा ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. सोबत थोडं योगासने मेडिटेशन घेतली पाहिजे. आणि सर्वात अत्यंत महत्वाची रात्रीची झोप त्या व्यक्तीची 6 to 7 आवर्स ती साऊंड स्लीप झाली पाहिजे विदाउट डिस्टर्बन्स. आणि त्याला लागणाऱ्या मेडिसिन म्हणजे टॅबलेट डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे त्या पेशंटनी नियमित वेळेवर त्या गोळ्या घेतल्या पाहिजे. या सर्व गोष्टींनी हायपरटेन्शन या मोठ्या बिमारीला नियंत्रित ठेवता येतं आणि कंट्रोल करता येतं आणि चांगलं करता येतं. डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? जर होय असल्यास त्याचे मूळ कारण काय असू शकते? Myself, Dr. Vishwas Anandrao Dhade, MD Medicine, practicing as a physician, especially non-invasive cardiology and diabetes practice in Chandrapur, Maharashtra since last 23 years. मूळ कारण आजच्या याच्यात यांचं प्रमाण हायपरटेन्शन आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्याचं प्रमुख कारण आहे धावपळ. त्याच्यामध्ये पेशंटला पहिल्याच पगारापासून लोन घेणं, लोनचं टेन्शन, रात्रीचं झोप न होणं, व्यसनाचं प्रमाण खूप वाढत चाललंय, निकोटीन ऍडिक्शन खूप वाढत चाललंय. या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे उच्च रक्तदाब आणि रक्तामधला घट्टपणा किंवा कोलेस्टेरॉलचं पर्सेंटेज बिघडतं. ओव्हरऑल सारांश सांगायचं झालं तर आपल्या सध्याच्या तरुण पिढीची लाईफस्टाईल ही अत्यंत चुकत चालली आहे. आहार समतोल नाही आहे, विहारावर लक्ष नाही आहे, व्यसन, ड्रग ऍडिक्शन, मोबाईल ऍडिक्शन, निकोटीन ऍडिक्शन या सर्व गोष्टींमुळे सध्या या बिमाऱ्या वाढत चालल्या आहेत. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करावी आणि एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष कधी काढावा? Myself, Dr. Vishwas Anandrao Dhade, MD Medicine, practicing as a physician, especially non-invasive cardiology and diabetes practice in Chandrapur, महाराष्ट्र सिन्स लास्ट 23 years. हायपरटेन्शन याची व्याख्या करताना साधारणतः काही जो मुख्य निकष असतो, नॉर्मल ब्लड प्रेशर जरी आपण म्हटलं की 110/70 ते 120/80 असेल तरी ती रेंज असते. 100/60 पर्यंतही बीपी चालेल, 110/70 ही चालेल, 120/80 ही चालेल आणि 130/85 130/85 पर्यंत आपण त्याला चालवू शकतो. पण त्याहून जास्त असेल 130/85 च्या वरती म्हणजे 140/90 तर आपण त्या पेशंटला हायपरटेन्शन आहे असं लेबल करतो. धन्यवाद डॉक्टर.